हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2650. आता नवे गोड करिता संसार, आनिक संचार झाला माझी. ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आदिल तो रंग पालटला. रसनेची ये रुची कंठी नारायण, बैसोनिया मन निवविले. तुका म्हणे आता बैसलो ठाकनी, इच्छेची ते धनी पुरैल. 2650. आता मला परपंच करणे गोड वाटत नाही. अंतरात आणि रसाचा संचार झाला आहे. अंग ब्रह्मरसाने भरून गेले आहे. अंग अंग त्याची गोडी चाकते. पूर्वीची देहात्म भावना विषय गोडी हे अभिरुचीचे रंग बदलून गेलेत. जिभेला नारायण नामाची गोडी लागली, त्यामुळे ती तृप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात, आता तेथे माझे मनोरथ या एका ठिकाणीच पूर्ण होते. 2651. आता कशासाठी दुरी अंतर उरी राखिली, करी लवकरी मुळा लहान तुळा मुळीची या. दोही ठाई उद्वेगवानी दर्शने निश्चिंती, तुका म्हणे वेग व्हावा एसी जीवा उत्कंठा. 2651. विठ्ठला आपल्या दोघांमध्ये आता कशाला दुरावा, अंतरवेटीची तळमळ ठेवली. जमिनीतील मुळाला पाणी घाला, दुरावा संपला. त्याला मूर्त स्वरूप आणा. परपंच आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी तळमळ आहे, समाधान दोन्हीकडे नाही. तुमच्या दर्शनाने ती निराशा दूर होऊन चित्त समाधानी होईल अशी आशा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तू लवकर त्वरेने येऊन भेटावे अशी उत्कंठा आहे. 2652. पडिली हे रूढी जगा परिवाचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लाभ हेवा. देहाचे भय ते काळाचे भातुके, ग्रासूनी ते एके ठेविलेसे. तुका म्हणे काही उघडारे डोळे, जानोनी आंधळे होऊ नका. 2652. जगातील व्यवहार सत्याने चालवितात अशीच रूढी पडली आहे. हाच प्रचार झाला आहे. ज्या कारणाने हव्यासाने धन मिळवून ठेवता, तेव्हा मरणाची आठवण तुम्ही ठेवत नाही का? देहाला हानी पोचू नये म्हणून भय धरता, पण देह हे काळाचे खाद्य आहे, त्याने ते तोंडात धरून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, डोळे उघडून बघा, सारे जाणून आंधळे होऊ नका. 2653. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिकाचारतीही. आंधळ्याचे काठी लागले आंधळे, घात एके वेळे पुढे मागे. न धरावी चाली करावा विचार, वरील ते आहार गळी लावी. तुका म्हणे केला निवाड रोकडा, राऊत हा घोडा हातो हाती. 2653. जन्मदाते असलेल्या माता पित्याच्या आपल्या लेकराचे खरे हित कशात आहे हे ठाऊक नसते. ते केवळ त्याला लौकिक व्यवहार कसा करावा हे स्वतः करून दाखवतात. आंधळ्याची काठी धरून बाकीचे आंधळे मार्ग दाखवू लागले की पुढे जाणारा मागून येणारा यांचा एकाच वेळेस घात होतो. म्हणून एखाद्या मार्गावरून चालण्याचे अनुकरण करण्यापूर्वी विचार करावा. रूढ मार्गाचा विचार करू नये. वेगळा विचार लाभदायक असतो, नाहीतर आमिषाला भुललेल्या माशाचा घात होतो. तुकाराम महाराज म्हणतात, कोणता घोडा चांगला शुभलक्षणी ही त्याच्या चालीवरून तज्ज्ञ अचूक ओळखतात. तसा हिताचा रोकडा निवाडा मी केला आहे. 2654. जेथे पाये तेथे कांडिती भूस, चिपाडे चोखुनी पाहती रस. काय सांगो देवा भुलले जीव, बहुयांची येतसे कीव. वैकुंठीचे मोटळे लटिकेचे फुगे, पेनिया जाऊनी भिक्षा मागे. तुका म्हणे का उगेची खोल, जवळी दाखवी आपणा बोल. 2654. जगामध्ये जिकडे पहावे तिकडे लोक निरस कामे करण्यात गुंतली आहेत. कोणी भुसकट काढतात, कोणी चिपाडे चोखून त्यातून रस मिळेल या आशेने बघतात. देवा या लोकांच्या धडपडीने बघून विषय वासना संसार सुख यामध्ये परमानंद शोधतात, याची कीव येते. कसे हे खोट्याला भुलतात. हे लोक आपला देह वैकुंठाला आला असे अभिमानाने सांगतात आणि पोटाची चिंता करतात.
विविध गावी जाऊन भिक्षा मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जवळ प्रगाढ वेदज्ञान, सखोल आत्मज्ञान असे निष्कारण भासवितात. असे लोक का करतात याचे आश्चर्य वाटते. 2655 जाणिवेच्या भारे चेपला उर, सदा बुरुबुर सरेची ना. किती याचे बोल एको कानी, मारिले घाणी नाळे करी. मिटे विन काय आळणी हे बोल, कोरडीच फोल घसघस. तुका म्हणे डेंगान कळे हित, किती हे फजित करू तरी. 2655 ज्ञानप्राप्तीच्या खोट्या अभिमानाच्या जाणीवेने शब्दांची बडबड एवढी वाढली की ती सरेना. त्याची ही बडबड किती वेळा ऐकावी. गर्भावस्थेतील घाणीप्रमाणे ते असह्य दुर्गंधीयुक्त असते. मिठा वाचून अरुची बेचव असावी तसे बाष्कळ बडबडणे असते. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या दांभिकांना स्वतःचे किंचितही पारमार्थिक हित कळत नाही, त्याची किती वेळा फजिती करावी. 2656 अनुतापयुक्त गेलिया अभिमान, विसरू वचन मागिलांचे. त्याचे पाय माझे लागत कपाळी, भोगे उष्टावळी धन्य काळ. षडउर्मी जीही हानितल्या लाता, शरण या संता आल्या वेगी. तुका म्हणे जाती ओळे लवकरी, ठाईची अंतरी शुद्धी होती. 2656 संत महात्म्याचे बोधप्रद शब्द ऐकून अनुताप झाला आणि सर्वाभिमान गळाला. अशा शुद्ध सिद्धाचे पाय माझ्या कपाळी लागावेत, त्यांचे उच्चिष्ट प्रसाद म्हणून लाभावे, तो दिवस भाग्याचा असेल. जीवाच्या ठाई उठणाऱ्या षडउर्मी भूक, तहान, शोक, मोह, जन्म, मरण यांना लाथा मारून संतांना शरण जातात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे अंतर मूळतः शुद्ध असते अशा मंडळींना अंतरशुद्धीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. 2657 खोल ओली पडे ते पीक उत्तम, उथळाचा श्रम वाया जाय. लटिक्याचे आम्ही नवो साठे करी, थिते घाली वरी पदरीचे. कोणा इहलोकी पाहिजे पसारा, दंभ पोट भरायाचे चाडे. तुका म्हणे कसी अंगी जे उत्तर उतरे, तेची येते सरे जाती शुद्ध. 2657 बीज खोलवर परंतु ओल असलेल्या जागी पडले तर तेथे पीक दर्जेदार येईल, परंतु उथळपणाने केलेले परिश्रम व्यर्थ जातात. आम्ही अविचाराने व्यवहार करण्याच्या कामात भागीदार होणार नाही, कारण त्याच्याबरोबर आमचे नुकसान होईल. या इहलोकातील हा नश्वर पसारा निव्वळ पोट भरण्यासाठी केलेले सोंग आहे. हा खोटा व्यवहार कोणाला पाहिजे? आम्ही घाईघाईने खोटा सौदा करणारे नाही. जे पाहिजे ते खरे पाहिजे आणि त्याचा खरेपणा पारखून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, अग्नीमध्ये जाऊन सुलाखून शुद्ध होणारे सोने आम्हाला मान्य होते. म्हणजे परमार्थात मार्गात मनुष्य खरा सत्यवादी हवा. 2658 गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, वाहे त्याची पोटी समतूक. जातीच्या संतोषे चित्तासी विश्रांती, परतोनी मागुती फिरोनेने. खऱ्याचे पारखी येत नाही तोटा, निवडे तो खोटा ढाळे दुरी. तुका म्हणे मज सत्यासी आवडी, करीतोता तंडी येत नाही. 2658 सुरेख बियाची फळे ही सुरेख तेजदार असतात. फळही असे बाहेर त्याच्यासारखे तोलामोलाचे बीज पोटी वागविते. जे चित्त विश्रांती अवस्थेत आहे ते संतोषासाठी त्या अवस्थेतून माघारी येत नाही. खऱ्या खोट्याच्या कसोटीत खऱ्याचा काही तोटा होत नाही. जो खोटा हिणकस आहे तो हळूच बाजूला सरकतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला सत्याची आवड असल्याने मी घाई करीत नाही, खरेपणाची परीक्षा करतो. 2659 मन झाले भाट, कीर्ती मुखे घडघडाट. पडियेली वाट, येची चाली स्वभावे. बोले देवाचे पवाडे, नित्य नवेची रोकडे. ज्यापरी आवडे तैसा तैसा करुनी. रोखी राहावे समोर, पुढे मागे चाले भार. करावे उत्तर सेवा रुजू करुनी. पुरविला देकारे संतोषाचा. अभय करे अंगीच्या उतारे, तुकया स्वामी शृंगारी. 2659 आता माझे मनच हरीच्या कीर्तीचे गाणं गाणारे भाट झाले आहेत. हे मनाचे स्वाभाविक वळण आहे.
याच चालीने इंद्रियांची चाल झाली आहे. भगवंताला प्रिय वाटणारी, त्याचे पराक्रम गाणारी रोकडी वाणी माझ्या मुखातून बाहेर पडते. मनाने कीर्ती गात असावे, हरीने आपली कीर्ती ऐकत समोर उभे राहावे. हरीच्या मागे पुढे सेवा करीत वैष्णवांचे भार असावे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताच्या स्तुतीमुळे तो माझ्यावर संतुष्ट झाला. माझ्या मस्तकावर त्याने अभय हस्त ठेवला आणि मला वस्त्रप्रावरण देऊन मला सुशोभित केले आहे. 2660 दुरितोची होतो आपुले आशंके, नवते ठाऊके मूळ भेद. आता जेथे तेथ येईन सांगाते, लपाया पुरते उरो नेदी. मिथ्या मोह मज लाविला उशीर, तरी हे अंतर झाले होते. तुका म्हणे कारे दाखविसी भिन्न, लटिकाची सीन लपंडाई. 2660 विठ्ठला, जोपर्यंत तुमच्या माझ्या तुझेपणाची आशंका होती, आपले ऐक्यविषयी कल्पना नव्हती, तोपर्यंत देवा मी तुमच्यापासून दूर होतो. देवा, तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी सोबत येईन. तुला लपायला अवधी देणार नाही. मिथ्या मोहाने मला प्रपंचात गुंतवले होते, त्यामुळे देवाला भेटण्यास उशीर झाला. त्यामुळे दोघात अंतर पडले. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, हा खोटा लपंडाव खेळून शोधण्याचे व्यर्थ परिश्रम का घेतलेस. 2661 कळो नये ते तेची चुकविता बरे, मग पाठ मोरे काय काज. धरिले ती आता द्या जी माझा डाव, सापडता भाव ऐसा आहे. होतासी अंतरे झाकली या डोळी, तोची मी न्याळी भरुणी दृष्टी. तुका म्हणे तुझ रडीचीच खोडी, अहाच बराडी तो मी नव्हे. 2661 देवा, मला आज जोपर्यंत तुझे सत्य स्वरूप कळले नाही तोपर्यंत तुला चुकविणे योग्य होते, पण आता तुझे सत्य स्वरूप कळले आहे, त्यामुळे माघार घेता येत नाही. देवा, मी तुला नेमकेपणाने अचूक पकडले आहे. मला जे हवे ते सत्य तू दिलेच पाहिजे. सत्य स्वरूपाचे ज्ञान झाल्याने ज्ञानदृष्टी रोखून मी तुला निहाळतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुला भक्तांबरोबर रडीडाव खेळायची सवय आहे. हार व्हायला लागली की तू तसा खेळावास, पण मी कच्चा पोकळ भिकारी नाही. 2662 विश्वास तो देव, म्हणून धरियेला भाव. माझी वदवितो वाणी, जेने धरिली धरणी. जोडिली अक्षरे, नवती बुद्धीच्या विचारे. नाही केली अटी, काही मानदंबासाठी. कोणी भाग्यवंत तया कळे हे उचित. तुका म्हणे जरा आहे मुळीचाची खरा. 2665 पांडुरंगा हा देव आहे अशा विश्वासाने आम्ही त्याच्या चरणी तसाच भाव ठेवला. ज्याने अधांतरी पृथ्वी सावरली तोच माझी वाणी बोलवीत आहे. त्यानेच माझ्या मुखातून येणारी अक्षरे जोडली. ती केवळ बुद्धीतून जन्मली नाही, तो देवाचा प्रसाद आहे. समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी म्हणून हा अट्टहास नाही. मी हे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे करतो आहे. याचे महत्त्व कोणा भाग्यवंतालाच कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हृदयात हरीच्या भक्तिप्रेमाचा मूळ झरा आहे. त्यातून भक्तिकाव्य झरते आहे. 2663 सुरानींची झालो लाडकी एकली. वडील धाकुली आम्ही देवा. मनवनी काही न घडे अवेर. गोमटे उत्तर वातुकेही. काही एक नाही वंचिले वेगळे. मुळीची यामुळे स्थिरावले. लेवविली अंगी आपुले भूषणे. अलंकार लेणे सकळही. सारिता नसरे अमूप भांडार. धना अंतपार नाही लेखा. तुका म्हणे आम्ही आळवू आवडी. मनवनी जोडी दाखविली. आम्ही भगवंताचे लाडके एकुलते आवडीचा ज्येष्ठ कौतुकाचे धाकटे लेकरू झालो. त्यामुळे आमचा कधीही विस्तार तिरस्कार अवेलना होत नाही. आमच्याशी देव गोड बोलतो, खाऊ देतो. आता आम्हास काही वेगळे नाही. तुझे खरे सत्य स्वरूप आमच्या हृदयात असल्याने आम्ही समाधानी आहोत. देवा, तू आपली अवघी अलंकार भूषणे आमच्या अंगी लेवविली. तुझे प्रेम हे शाश्वत खरे धन आमच्या अंगी लेवविले. त्या धनास अंतपार नाही. त्या धनाच्या आवडीने आम्ही विठ्ठलाला आळवीत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलरायाचे लाडके भक्त असल्यामुळे आमच्या हितासाठी त्याने हा अनमोल ठेवा आमच्या हाती दिला.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.